अधिक मासानिमित्त हे 5वं सत्र महिला ज्योतिर्विदचं चालू आहे. आज 17 मे पासनं महिला ज्योतिर्विद ही व्याख्यान मला चांगल्या पद्धतीने चालवत आहे. प्रथम महिला ज्योतिर्विदचं आणि त्यांच्या आयोजकांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि आज अशा या महत्वपूर्ण व्याख्यानमालेत मला समुपदेशन या विषयावर बोलवण्यासाठी त्यांनी आमंत्रण केलं, त्याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी माझा विचार चालू करतो. समुपदेशन हा शब्द मला दिलेला आहे. अभ्यासामध्ये, ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासामध्ये माणसाला सातत्य आणि शोधक दृष्टी नेहमी लागते. आणि या सातत्य आणि शोधक दृष्टीच्या माध्यमातून आपल्याला प्रगल्भता येत असते. ही प्रगल्भता आली की मग आपलं काम चालू होतं. आता प्रगल्भता येणं म्हणजे काय आहे? तर प्रगल्भता येण्यासाठी आपल्याला आपल्या जे सांगणार आहोत त्या गोष्टी आपल्याला स्वतःला समजल्या पाहिजेत. म्हणजे काय? आपण ज्योतिषाला ज्योतिषशास्त्र असं म्हणतो. शास्त्र या शब्दाची व्याख्या आपल्याला अवगत पाहिजे. शास्त्र म्हणजे काय आहे? तर आमच्या ऋषीमुनींनी सुरुवातीला निरीक्षण काढलं. निरीक्षणानंतर त्यांनी मग त्याच्यातनं अनुमान काढलं. अनुमानातनं तर्क तयार केला. तर्कातनं मग निष्कर्ष तयार काढले आणि निष्कर्षातनं नियम तयार केले आणि ह्या नियमांचं पुनर्विलोकन केलं. आणि पुनर्विलोकन झाल्यानंतर ज्या ठिकाणी नियम लागले नाहीत त्या ठिकाणी परिवर्तन केलं. म्हणून निरीक्षण टू परिवर्तन हा नियम आपल्यालाही आपल्या या शास्त्रात लावता आला पाहिजे. जसं काळ बदलतो, काल सुसंगत धर्म चालू झाला, तसं काल सुसंगत ज्योतिष पण व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याला शास्त्राची ही जी व्याख्या आहे ती निरीक्षण टू परिवर्तन हे म्हणजे शास्त्र आहे. परिवर्तन आणणं आवश्यक असतं. दुसरी गोष्ट काय होतं की जे नियम आपण शिकलो त्या नियमांचं ग्रहण होताना त्याचं आपल्या डोक्यामध्ये, मस्तकामध्ये बुद्धीत रूपांतर होतं. जेव्हा बुद्धीत रूपांतर होतं तेव्हा त्याला ज्योतिर्विद्या असं म्हटलं जातं. आणि ज्योतिषशास्त्र, ज्योतिर्विद्या या दोन गोष्टी झाल्यानंतर, त्या विद्येचं पचन झाल्यानंतर आपल्या मुखातून आपण जेव्हा जातकांच्या पर्यंत ती पोहोचवतो त्याला कला म्हटलं जातं. मग ज्योतिषशास्त्र म्हणजे सायन्स, विद्या म्हणजे नॉलेज आणि कला म्हणजे आर्ट, या तिघांचा एकत्रित जेव्हा समुच्चय होतो त्याला आपण समुपदेशन म्हणतो. हे समुपदेशन जे आहे हे समुपदेशन आपल्याला ऍस्ट्रॉलॉजीमध्ये ऍस्ट्रो काउन्सिलिंग या नावाने आपल्याला वापरायचं आहे. कारण का? तर समुपदेशक ज्योतिषाकडे काय असायला पाहिजे? तर एक व्हिजन असायला पाहिजे, दूरदृष्टी. त्याच्याकडे एक्सपिरियन्स असायला पाहिजे, अनुभव असायला पाहिजे आणि रिअलायझेशन म्हणजे प्रचिती असायला पाहिजे. कारण काय होतं की पुस्तकातून आपल्याला ज्ञान मिळतं पण गुरुकडनं अनुभव मिळत असतो. म्हणून आपण गुरुकडनं अनुभव पण घेतला पाहिजे. अनुभवातून आपली मॅच्युरिटी, प्रगल्भता वाढते आणि प्रगल्भतेतून प्रचिती येते. प्रचिती म्हणजे काय? तर सत्याची जाणीव आहे. एखादी गोष्ट पटणे ज्ञानातून येते ती. आणि प्रचिती आली की मग अनुभूती यायला लागते. अनुभूती म्हणजे काय? स्वतःच्या अंतर्मनानं किंवा प्रत्यक्ष जाणीवेनं दिलेला निर्णय आहे. ही साधनेत येते. त्यामुळे आपल्याला ज्ञान मिळवताना साधना ही महत्वाची आहे. आणि म्हणून ज्योतिषी समुपदेशक असताना साधनेची गरज आहे. बिकॉज नॉलेज गिव्ज रिअलायझेशन बट प्रॅक्टिस गिव्ज इनर एक्सपिरियन्स. आम्हाला प्रॅक्टिस वाढवली पाहिजे. आम्ही जसजशी प्रॅक्टिस वाढवतो, अनेक कुंडल्या बघतो. आम्ही 10 वर्षापूर्वी पाहिलेली कुंडली आणि आज पाहिलेली कुंडली याच्यामध्ये पाहताना आपल्यालाच जाणवतं की अरे आपण किती वेगळ्या पद्धतीने ही गोष्ट पाहतोय आता. हे प्रॅक्टिसने येतं. म्हणून प्रॅक्टिसने प्रचिती यायला लागते आणि ही साधत येते. त्यामुळे ही गोष्ट एक महत्वाची आहे. समुपदेशनाची स्वतःची विचारसरणी कशी असावी समुपदेशनात, हाही भाग आपल्याला समजला पाहिजे. एक लक्षात ठेवा की तुमच्याकडे जातक जेव्हा येतो तेव्हा जातक हा अत्यंत अस्वस्थ मानसिक अवस्थेत असतो. त्याला समस्या अनेक असतात. कदाचित तो अनेकांकडे जाऊनही आलेला असतो, काही ठिकाणी फसलेला असतो. अशा वेळीस आपल्याला त्याला ट्रीट करायचे आहे. कुंडली जे काय सांगते आहे ते 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 साहित्यच आहे. पण ते सत्य कसं सांगायचं? सत्यम प्रियात प्रियम ब्रूयात असं म्हटलेलं आहे. सत्य कसं सांगायचं, म्हणून कसं बोलायचं ही कला आहे. काय बोलायचं हा तुमच्यावरचा संस्कार आहे.
आमच्यावरती पण संस्कार व्हायला पाहिजे की आम्ही काय आणि कसं सांगायचं आहे, कसं काय, या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि कधी सांगायचंय याचं शहाणपण, विस्डम आमच्याकडे पाहिजे. हे जे तीन गोष्टी आहेत, कला, संस्कार आणि शहाणपण, याच्या माध्यमातून आपण जातकाला उभं करणार आहोत, जातकाला ऊर्जा देणार आहोत. जातक जातक जेव्हा आपल्याला कुंडली दाखवतो तेव्हा जातकाच्या राशी आपल्याला कळलेल्या असतात, त्याचा स्वभाव कळत असतो. कदाचित मेष राशीला तुम्ही सांगू शकाल की सध्या कठीण काळ चालू आहे, पण मीन राशीला सेकंड ओपिनियन सांगा. आम्हाला कसं बोलायचं, कधी बोलायचं, काय बोलायचं, त्याच्या नात्याबाबत आम्हाला, कारण काय असतं, प्रत्येकाची कुणाची जी नाती जी असतात ना, त्या नात्यात तो माणूस हळवा झालेला असतो, विशेषतः मेडिकलच्या केसमध्ये. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते मुद्दामून, की अत्यंत एक मोठी भारत आणि भारत देशाच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध असलेली आध्यात्मिक संस्था आहे. या आध्यात्मिक संस्थेतनं एकदा त्यांच्या रेडिओवरती माझं लेक्चर झालं होतं आणि तिथनं एक ताईंचा मला एक 8 दिवसापूर्वी फोन आला. त्यांच्या आई सिरियस आजारी होत्या. आई आजारी होत्या. त्यांनी काय विचारला प्रश्न, की मृत्यू लांबवता येईल अशी उपासना आहे का? अध्यात्मातल्या व्यक्ती सुद्धा स्वतःच्या नात्याबाबतीत हळव्या होत असतात. हे हळवे पण समुपदेशातनं आपल्याला जपायचंय, एवढं लक्षात ठेवा. हळवे पण जपणं म्हणजे समुपदेशी गोष्ट आहे. हे हळवे पण जपताना समुपदेशाची आवश्यकता का असते आपल्याला, हा पण एक भाग महत्वाचा आहे. कारण का, तर आपल्याकडे येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत ना, या व्यक्ती काही अंधश्रद्धा असतात, विविध मनोवृत्तीचे लोक येत असतात, काही तटस्थ असतात, काही ब्लाइंड फेथ ठेवतात, काहींचा अजिबात विश्वासच नसतो, काही विज्ञानाचे आधार मानणारे असतात. मग अशा वेळी यांचा सर्वांचा विश्वास वाढवण्यासाठी, त्यांना आश्वस्त करण्यासाठी, ऐकून घेण्याची, आपल्याला त्यांची मानसिक तयारी करण्यासाठी समुपदेशाची आवश्यकता असते. मग मानसिक तयारी कशी करायची हो? तर मानसिक तयारी करताना त्यांना विज्ञानासारखं वाटलं पाहिजे. प्रत्यक्ष जातक कसा विज्ञान वाटलं पाहिजे, त्याची उत्सुकता वाढवणं महत्वाचं आहे. त्याचा विश्वास बसणं आवश्यक आहे. त्याला त्याच्या भाषेत समजावणं आवश्यक आहे. आपण कुठे आलो आहोत आणि येथून काय मिळणार आहे, ह्या शास्त्राच्या मर्यादेसहित त्याला कळलं पाहिजे. साधारणतः समुपदेशाची सुरुवात करताना प्रत्येकाने कसं करावं हा भाग वेगळा आहे. परंतु माझ्या दृष्टीने मी काय करतो, की मग तो माणूस आला की त्याला पहिल्यांदा विचारतो, की बाबा तुझा हा चेहरा आणलेला आहे, हा चेहरा तुला चॉईसने मिळाला का डिफॉल्ट मिळाला? तो म्हणतो डिफॉल्ट मिळाला, मला चॉईस नव्हता चेहऱ्याचा. मग चेहरा बाय डिफॉल्ट मिळालाय, बर्थ डेट बाय डिफॉल्ट मिळालेली आहे, कुंडली सुद्धा बाय डिफॉल्ट मिळालेली आहे. कुंडली त्या बर्थ डेट मधनं बनली ना. मग कुंडली डिफॉल्ट मिळाली, चेहरा डिफॉल्ट मिळाला, सगळं तुला राशी जी मिळाली ती राशीही तुला बाय डिफॉल्ट मिळाली. सगळंच जर डिफॉल्ट मिळालंय तर आज माझ्याकडे तुला काय मिळणार आहे, असा प्रश्न पहिला मी विचारतो. त्याला मी पहिल्यांदा क्वेश्चन मध्ये टाकतो. समुपदेशन कसं करायचं, तर त्याला पहिल्यांदा उत्सुकता वाटली पाहिजे की अरे समोरचा माणूस म्हणतो ते बरोबर आहे, मग आपल्याला काय मिळणार आहे आज इथून. हा प्रश्न त्याच्या मनातला आणि आपल्या मनातला आल्यानंतर आपण त्याला सांगायचंय की तू आरशासमोर उभा राहिलास तर तुला तुझ्या चेहऱ्याचे गुणदोष दिसतात, आणि गुणदोष दिसले की मग तू त्याचं योग्य एफर्ट्स घेऊन त्याचं ब्युटी पार्लर करतो. तू स्टेप कट करू शकतोस, आयब्रोज करू शकतोस, दाढी ठेवू शकतोस, मिशा ठेवू शकतो, दाढी मिशा ठेवू शकतोस आणि स्वतःला इम्प्रूव्ह करतो. इम्प्रुव्हमेंट इज इन आवर हँड. तू जे आणलेलं आहेस त्याच्यावरती योग्य एफर्ट्स घेतले तर त्याला इम्प्रूव्ह करू शकणार आहे, हे त्याला पहिले त्याच्या दृष्टीने पटायला लागतं. मग चेहऱ्याचं ब्युटी पार्लर केलं तर काय होणार आहे, प्रेझेंटेशन होणार आहे. पण स्वभावाचं केलं तर स्वभाव सुद्धा तुला बाय डिफॉल्ट मिळालाय. तुझा तू मेष राशीत आलास का वृषभ राशीत आलास का मीन राशीत आलास याची खंतच बाळगू नको, ते पूर्वकर्माने मिळालेलं आहे. आज तुला जी राशी मिळालेली आहे त्या राशीचे जे गुणदोष आहेत, त्या राशीचे जे गुणदोष आहेत, तर गुणांचं संवर्धन कर आणि दोषांची सर्जरी कर. गुणांचं संवर्धन आणि दोषांची सर्जरी म्हणजे स्वभावाचं ब्युटी पार्लर आहे. मग चेहऱ्याचं ब्युटी पार्लर केलं तर तुझं प्रेझेंटेशन सुधारणार आहे, आणि स्वभावाचं ब्युटी पार्लर केलं तर तुझं कम्युनिकेशन सुधारणार आहे. मग प्रेझेंटेशन प्लस कम्युनिकेशन इज इक्वल टू पर्सनॅलिटी आहे, आणि पर्सनॅलिटी सुधारली तर आयुष्यात तू घेतलेले डिसिजन्स तुझे चांगले होणार आहेत, आणि डिसिजन चांगले झाले तर लाईफमध्ये हार्मनी येणार आहे. आणि हार्मनी ही कशी आणायची हे तुला मी आज सांगणार.
ही लाईफ मधली हार्मनी तू स्वतःत आणली आणि समोरच्या शोधलीस तर रिलेशन बिल्डिंग चांगलं होणार आहे. मग रिलेशन बिल्डिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट इन द लाईफ. आज तडजोड संपत चाललेली आहे. आम्हाला तडजोड कशी करायची हेही ज्योतिषशास्त्र समुपदेशातून शिकवणार आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. त्यावेळेस त्याला ही गोष्ट सांगताना त्याला प्रयत्नवादी बनवायचं आहे. समजा मध्यातनं प्रयत्नवादी बनवताना कसं विचार द्यायचा हो त्याला. त्याला विचार द्यायचा की राजा, तू या रोडवरती जन्माला आलास, तू पुण्यात जन्माला आला, तू कुलकर्णींच्या घरात जन्माला आला, जकादरांच्या घरात जन्माला आलास, हे बाय डिफॉल्ट आहे. पण ह्या रोडवरती जर स्पीड ब्रेकर असेल आणि तो जर आपल्याला माहित नसेल तर ऍक्सिडेंट आहे. पण एखाद्या ज्योतिषाने पाठी लावली तर नुसती पाठी लावून चालणार नाही आहे. वन हॅज टू अप्लाय द ब्रेक्स ऑल्सो. तुला ब्रेक दाबायचे आहेत. म्हणजेच काय झालं, गायडन्स प्लस एफर्ट्स इज इक्वल टू बेनिफिट आहे. असेल हरित देईल खाटल्यावरी असं ज्योतिष नाही, हेही समुपदेशनातनं सांगायचं आहे. आम्हाला मार्गदर्शन अधिक प्रयत्न बरोबर आमचा फायदा आहे, ही गोष्ट त्याला सांगते. त्याला प्रयत्नवादी बनवायचं आहे. कारण विज्ञान जे आहे ते विज्ञान वर्तमान काळ व भूतकाळाचा विचाराचा शोध घेतं. पण आम्ही ज्योतिर्विज्ञान हे उद्या काय होणार याच्या परिणामाचा शोध घेत असतं. त्यामुळे त्याला सांगायचंय की ऍस्ट्रॉलॉजी ही इज नॉट फॉर प्रिडक्शन, इट इज फॉर प्रिपरेशन. तुझं व्यवस्थापन कसं करायचं आहे, तुला ब्रेक केव्हा दाबायचा आहे, तुझा एक्सप्रेस हायवे केव्हा आहे, तुझं डायव्हर्शन केव्हा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन कसं करायचं आहे. थोडक्यात गुगल आत्ता आलं 50 वर्ष रोडचं जीपीएस. आमच्या ऋषीमुनींनी 5,000 वर्षापूर्वी कुंडली नावाचं जीपीएस दिलेलं आहे. हे कुंडली नावाचं जीपीएस जे आहे त्या जीपीएसच्या माध्यमातून तू जीवनाचा मार्ग तू सुकर करणार आहेस. आणि हा जीवनाचा मार्ग कसा सुकर करायचा हे जे आहे ते आपण त्याला समजून सांगणार आहोत. मला असं वाटतं की डेस्टिनीशी त्यांनी कसं करावं. तर काय होतं, जातकाला समजून सांगताना त्याला आपल्याला 3 गोष्टीत समजून सांगायच्या आहे. एक स्वीकार, सहकार आणि संस्कार. स्वीकार, सहकार आणि संस्कार या 3 माध्यम जी आहेत या माध्यमांच्या माध्यमातून त्याला समुपदेशन करायचं आहे. म्हणजे काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्हाला मिळणारं प्रारब्ध जे आहे हे प्रारब्ध आम्हाला 3 प्रकारे मिळतं. एक फेट, 2 डेस्टिनी आणि 3 फ्री विल. मग फेट, डेस्टिनी आणि फ्री विल याच्यामध्ये फेट जे आहे ते स्वीकार आहे, डेस्टिनी हे सहकार आहे आणि फ्री विल हे संस्कार आहे. म्हणजे काय आहे हो, तर फेट म्हणजे काय, ब्रिंग यू ऑपॉर्च्युनिटी डिटरमाइंड बाय कॉस्मॉस. जे पूर्व सुकृताने जे ठरवलेलं आहे ते आम्हाला अनिवार्य आहे, त्याच्याशी आम्ही सहकार्य करायचं आहे. संघर्ष नाही, जे बदलणार नाही ते आम्हाला आकांक्षा न करता स्वीकार करायचं आहे. जन्म, मृत्यू, विवाह, अनुषिक रोग हे आम्हाला स्वीकार करायचे आहेत. आणि स्वीकार करताना त्याला उदाहरणं द्यायची आहेत. भिकारी लंगोटीवाला आहे आणि संन्यासी लंगोटीवाला आहे. म्हटलं तर दोघांची स्थिती एकच आहे, पण भिकाऱ्या लंगोटी दुःख आहे कारण ती बाय फोर्स आहे आणि संन्यासीची लंगोटी बाय चॉईस आहे. आम्हाला त्याचं तुझंच पूर्वकर्म जे आहे ते तुझ्या चॉईसनीच तू या इथं घेऊन आलेला आहेस, मग त्याला चॉईस मध्ये कन्वर्ट कर ना. मग या गोष्टी विवाहामध्ये उपयोगी पडतात. विवाह कदाचित नियती ठरवते, पण निभवणं माणूस ठरवतो. मग निभवायचंय म्हणजे स्वीकार करून निभवायचंय. मग विवाह स्वार्थ बंधनच जननम मरणम तथा कंठे बद्वा दृढम सूत्रम यत्रस्त तत्र नियते. असंही विवाहाचं म्हणले. विवाह, जन्म, मृत्यू किंवा तुलसीदासचं चौपाईत सुद्धा म्हटलेलं आहे, जन्म विवाह मरण गती सोयी, जो जसं मिला तसं होई. रामलीला मानसमध्ये पण तसं म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी त्याला स्वीकार करायला शिकवायच्या आहेत. डेस्टिनी, डेस्टिनी म्हणजे काय हो, डेस्टिनी म्हणजे व्यवस्थापन आहे, सहकार आहे. मग अशी मी म्हटलं स्वीकार, सहकार आणि संस्कार. डेस्टिनी सहकार आहे. सहकार म्हणजे काय, आपण वी कॅन शेप अप इट बाय आवर ओन डिसिजन्स. म्हणजे काय, आम्ही प्रयत्न केला तर त्या डिसिजन्स मध्ये आम्ही त्याला धक्का कमी बसतो. मग अशी मी स्पीड ब्रेकरचं उदाहरण सांगितलं. आम्हाला सांगितलं की जकादरांच्या घरी जायचंय, 2 किलोमीटर ती राईट टर्न करा. 2 किलोमीटर आल्यानंतर स्टेअरिंग कोणी वळवायचं, स्टिअरिंग आम्हाला वळवायचं आहे. म्हणजे आम्हाला डेस्टिनीशी सहकार्य करायचे आहे, सहकार करायचे आहे.
आम्ही प्रयत्न पण करायचा आहे आणि सहकार करायचा आहे. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी सहकार महत्वाचा आहे. नंतर फ्री विल. फ्री विल कुठलं आहे हो? तर फ्री विल जी आहे ती आपल्याकडे उपचे स्थान आहेत. म्हणजे ज्योतिषाचे विद्यार्थी आहेत आज, त्यामुळे सांगतो फ्री विलची स्थानं जी आहेत ती उपचे स्थान आहेत. 3, 6, 10, 11. मग तिसरं स्थान कुठलं आहे हो? तिसरं स्थान आमचं एफर्ट्सचं आहे, प्रयत्नाचं आहे. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. कुंडलीत ऋषींनी बघा तिसरं स्थान प्रयत्नाचं ठेवलंय आणि 9वं स्थान भाग्याचं ठेवलंय. आम्हाला सांगितले राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. हा भाग महत्वाचा आहे आणि त्यामुळे आम्हाला एफर्ट्स आमच्या हातात आहेत. आम्हाला लहानपणी रजनीता इथं बसलेल्या आहेत. आपल्याला लहानपणी एक संस्कृतमध्ये श्लोक होता शाळेत, उद्यमेनहि सिद्धंती कार्याणीन मनोरथै नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा. म्हणजे काय? सिंह आ करून बसलं तर हरणं आपोआप नाही तोंडात जाणार. त्याला प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न आमच्या हातात आहे. मग हे प्रयत्न आमच्या हातात करा. लस्ट, वासना, षष्ठ स्थान व्ययाच्या समोरच आहे. वासना त्याला समजून सांगायची आहे. एखादी गोष्ट कुंडलीमध्ये मला काय सांगायचे विद्यार्थ्यांना, की माझ्याकडे कुंडलीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन जो आहे ना, तो दृष्टिकोन समुपदेशा माध्यमातून काय आहे बाबा? तर त्यांनी आणलेलं आहे, त्याची खंत त्याला होऊच द्यायची नाही. त्याला सांगायचं दॅट इज पास्ट टेन्स. त्याला मी एक शब्द देतो, पीपीएफ. हल्ली पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असं पीपीएफचं फुल फॉर्म आहे. परंतु मी त्याला पीपीएफ देतो. त्याला सांगतो फर्स्ट पी स्टँड्स फॉर पास्ट टेन्स. तुझी कुंडली हा तुझा पास्ट टेन्स आहे. इट कॅनॉट बी परचेस ऍट एनी कॉस्ट नाव. मग प्रेझेंट मध्ये तुला मी जे काही सांगतोय त्या गोष्टी कर, तुझं फ्युचर चांगलं आहे. आम्हाला प्रेझेंट महत्वाचं आहे. पास्ट टेन्स त्यांनी आणलेला समजून घेणं आणि प्रेझेंट वरती काम करणं हे महत्वाचं आहे. म्हणजे काय? ही लस्ट. पूर्वी आम्हाला आमच्या लहानपणी, मी मुद्दाम आपल्या तुमचा आमचा एज सारखा आहे म्हणून एज ग्रुप बोलतो, आम्हाला लहानपणी सांगत होतो अंथरूण पाहून हातपाय पसरावे, असं सांगत होते. कदाचित आत्ताच्या पिढीला आपण सांगूया की हातपाय पसरणे इतकं अंथरूण मिळेल. परंतु त्याच्या पुढे गेलं की हव्यास चालू झाला ना. लस्ट म्हणजे हव्यास आहे. लस्ट म्हणजे वासना आहे. आम्हाला वासनेवरती संस्कार करता आले पाहिजे. मी आईला केलेला स्पर्श, मी बायकोला केलेला स्पर्श, मी मुलीला केलेला स्पर्श एकाच हातातनं एकाच डोक्यातनं येणार आहे. पण संवेदना वेगळी आहे. आणि ही संवेदना म्हणजे संस्कार आहे. आणि हे संस्कार नसतील तर 5 वर्षाच्या मुलीवर पण बलात्कार होतोय. आम्हाला जातकावरती संस्कार करायचे आहे संवेदनातनं. त्याचं षष्ठ स्थान बिघडलं असेल त्याला संस्कार शिकवा. तू काय आणलं याची विक्रीच करायची नाहीये. आम्हाला आता काय करायचं हे महत्वाचं आहे. मग त्याला संस्कार शिकवायचे आहेत. नंतर तुमचं 10वं स्थान कर्मस्थान आहे. कर्मण्ये वाधिकारेस तू मा फलेषु कदाचन, असं हे 10मं स्थान आहे. निष्काम कर्म आहे. पेरेल तर पेरायचं आहे आणि लाभस्थानामध्ये उगवायचं आहे. मग काय पेरायचं याचा प्रयत्न आमच्याकडे आहे. मी गहू पेरला तर गहू येणार आहे. मी आरे म्हटलं तर कार्य म्हणणार आहे. तांदूळ पेरला तर तांदूळ येणार आहे. मग पेरेल ते उगवेल ही गोष्ट त्याला समजून सांगायची आहे. मला असं वाटतं की ह्या गोष्टी जेव्हा आपण समजून सांगतो तेव्हा त्याला चांगल्या पद्धतीने त्या कळत असतात. आणि हे कळणं म्हणजेच आमचं समुपदेशन आहे. थोडक्यात काय आहे, डेस्टिनीशी जुळवून घेताना कुठली शनी असो काही असो, लोक 7:30 आहे, अमुक आहे तमुक आहे सांगतात. मी लोकांना असं सांगतो की रस्त्यावरून तुम्ही चाललात आणि अचानक सिग्नल लागला, लाल सिग्नल लागला. आता लाल सिग्नल लागला तर व्हॉट ही इंडिकेट्स, तो थांबा म्हणतो. इफ यू क्रॉस इट यू विल बी पनिश्ड. मग डेस्टिनीशी जुळवून घ्या. इफ यू ऍडजस्ट विथ डेस्टिनी दॅट इज अ मॅनेजमेंट ऑफ द डेस्टिनी. ते व्यवस्थापन आहे. तुम्ही क्रॉस केला लाल लाईट तर शिट्टी मारणारच आहे. मग शनीशी जुळून घ्या. मग शनीची आता सध्या तुम्हाला काही त्रास असेल तर शनीला कायदा आवडतो, तुम्ही कायद्याने वागा ना. शनी त्रास देणार नाही. आम्हाला कायद्याने वागायला शिकवलं पाहिजे. आता नेमक्या अशा ऑफर्स येतात, जाऊ द्या सर टेबलाखालनं पैसे घ्या. त्याला सांगता येतं तुझा आताचा हा पिरियड असा आहे,
तो कायद्याने वाग. कदाचित त्याची पोस्ट तशी असते, त्यावेळेस तसंच मोह होतो. त्या मोहातनं त्याला आवरणं, मोहातनं त्याला समजून सांगणं, हे समुपदेशकाचं काम. समुपदेशाचे सायंटिस्ट जातकाला सांगताना आपण 3 पद्धती वापरतो. एक पद्धती वापरतो, पण ऍडवाइस देतो, सल्ला देतो. दुसरं आपण गायडन्स देतो आणि तिसरं आपण काउन्सिलिंग करतो. जे मी डोक्यात आज विषय माझा आहे तो काउन्सिलिंगचा. समुपदेशन म्हणजे काय? सल्ला, मार्गदर्शन आणि समुपदेशन या 3 माध्यमातून जातकाला आपण समजून सांगत असतो. यामध्ये सल्ल्यात काय होतं? सल्ला हा वन वे प्रोसेस आहे. म्हणजे काय? वी रेकमेंड आवर व्ह्यूज. आम्ही आमचे व्ह्यूज त्याला रेकमेंड करतो. तू हे करू नको, ते करू नको, ते करू नको. त्यामुळे काय होतं की निर्णय थोडासा अधांतरी राहतो. गायडन्स मध्ये काय होतं? वन वे एक्सचेंज आहे. वी शेअर अवर एक्सपिरियन्स विथ आणि टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स. आम्ही त्याला सॉल्व्ह प्रॉब्लेम्स नाही, मला असं असं अनुभवलं, अशात मी असं केलं आणि असा अनुभव तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. वी शेअर अवर एक्सपिरियन्स विथ हिम. निर्णय आपण सांगत असतो. हा निर्णय आपण सांगतो, त्यामुळे त्याचा निर्णय घेताना थोडासा हा सरांचा निर्णय आहे अशा पद्धतीचा विचार होतो. पण काउन्सिलिंग मध्ये काय होतं? काउन्सिलिंग मध्ये बोथ वे एक्सचेंज होतो. आम्ही त्याला दोघांचे एक्सचेंज, त्याचे विचार आणि आपले विचार या दोघांच्या माध्यमातून एक निर्णय निघत असतो. घुसळणं. मग क्रीम येतं त्यातनं. मग हे घुसळणं म्हणजे काय होतं हो? तर रेमिडियल अँड क्युरेटिव्ह ट्रीटमेंट त्यातनं बाहेर पडते. त्याचा दृष्टिकोन बदलतो. जातक स्वतः निर्णय घेण्यास सक्षम होतो. आणि तेव्हा जो स्वतः जेव्हा निर्णय घेतो तेव्हा तो तो मान्य करतो, अबाईड करतो, तो राबवतो तो निर्णय. एक उदाहरण छान आठवलंय, ते उदाहरण सांगतो की श्रीकृष्णाने दुर्योधनाला युद्ध करू नको असा सल्ला दिला होता की बाबा युद्ध करू नकोस, त्यातनं फार मोठा संहार होणार आहे, युद्ध करू नकोस तू. आता सल्ला मानायचं न मानायचं हे दुर्योधनावरती होतं. कदाचित महाभारतचं युद्ध झाल्यानंतर श्रीकृष्ण हा सुद्धा मथुरेचा राजा होता, एक राजा म्हणून त्याने काम केलं होतं. त्यामुळे त्यांनी युधिष्ठिराला राज्य कसं चालवायचं याचं स्वतःचं अनुभवातून आलेलं मार्गदर्शन केलं होतं युधिष्ठिराला. परंतु श्रीकृष्णाने, वासुदेवाने महाभारत युद्धाच्या वेळेस कुरुक्षेत्रावरती अर्जुन जेव्हा कन्फ्यूज झाला होता, गलितगात्र झाला होता, तेव्हा त्याला गीतेच्या माध्यमातून समुपदेशन केलं. हा पहिला समुपदेशक होता. यांनी समुपदेशन केलं. त्यांनी कुठले त्याच्यात पुष्कराज होते, काय होते, सगळे होते, पोळी होती, सगळी होती, ती नाही घातली. त्यांनी त्याला समजावलं, समुपदेशन केलं आणि त्याला स्वतःला तयार केलं आणि मग अर्जुनाने बाण उचलला आणि भीष्माला मारलाय. समुपदेशनामध्ये तो माणूस कार्यप्रवण होतो हे लक्षात ठेवा. तेव्हा जातक जेव्हा येतो त्याला काय हवं असतं? तो तुमच्याकडे येतो ते सुखासाठीच येतो, सुख मागण्यासाठी येतो. मग समुपदेशनात हे सुख कसं मिळवायचं, या सुखाचे काय प्रकार आहेत हे समजून सांगायचं असतं. कारण दुःख मागण्यासाठी कोणी येत नाही जगात. मला वाटतं एकानेच दुःख मागितलं, कुंतीने. बाकी कोणी दुःख मागितलं नाही. तिचं कुंतीचं दुःख मागायचं कारण सुद्धा फार विचित्र होतं. श्रीकृष्ण जेव्हा साक्षात्कारी पुरुष झाला ते म्हणाला निघाला, तेव्हा तो प्रत्येकाला तुम्हाला का पाहिजे ते मागून घ्या, मी चाललो होता. आत्याकडे आला, आत्या म्हणाली मला दुःख द्या. वासुदेव म्हणाला की आत्या तू सगळ्यांनी चांगली चांगली गोष्टी मागून गेला, तू दुःख का मागते? त्याचं असं आहे म्हणे की दुःखातच तुझी आठवण राहते, तुझी आठवण मला जास्त महत्वाची आहे. आपण कुंती नाही, त्यामुळे आपण मानव, आपल्याला सुख पाहिजे. पण हे सुख किती प्रकारचे हे सुद्धा समुपदेशनात जातकाला समजून सांगावं लागतं. त्याला सांगायचं सुख ही 4 प्रकारची आहे. एक मानसिक सुख आहे, एक शारीरिक सुख आहे, एक ऐहिक सुख आहे आणि एक आध्यात्मिक आहे. म्हणजे मेंटल, फिजिकल, मटेरियल आणि स्पिरिच्युअल, अशा 4 प्रकारच्या सुख आपण उपभोगत असतो. मग स्पिरिच्युअल सुख म्हणजे काय आहे बाबा? स्पिरिच्युअल सुख म्हणजे मला हा मॅन्युफॅक्चरिंग मिळालेला आहे, ही बॉडी मिळाली, हा चेहरा मिळाला, ही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स मिळाले, मॅन्युफॅक्चरिंग काही चांगल्या गोष्टी मिळाल्या, आय हॅव टू ऍक्सेप्ट इट. इथं स्वीकार आहे, इथं ऍक्सेप्टन्स आहे. त्याला या गोष्टीत आपण चेहरा काढून बदलत नाही, ऍक्सेप्टन्स आहे, स्वीकार आहे. ऐहिक सुख म्हणजे काय? ते मटेरियल आहे, गाडी, घोडा, बंगला. हे रिलेटिव्ह आहे, सापेक्ष आहे. त्याला सांगायचं हे सुख रिलेटिव्ह आहे, सापेक्ष आहे. मग इथं सापेक्ष सुख आहे म्हणजे काय? हे समाधानाने सोडवायचं आहे.
तुझं समाधान कसं आहे? मगाशी मी अंथरूण पाहून हातपाय पसरा म्हटलं. समाधान किती आहे? त्या समाधानाची रेषा ठरवायची आहे. एखादा 10 बाय 10च्या खोलीत पण सुखी असेल, एखादा 15 खोलीत पण सुखी नसेल, एखादा मोठ्या याच्यात मुकेश आणि अनिल एकाच छत्राखालती येतात, पण दोघांची सुखाची कल्पना वेगळी झाली आहे. शारीरिक सुख फिजिकल हे लिमिटेड काळापर्यंत आहे. एकदा मेनापॉज अँड्रोपॉज झाली की याचे सुख संपणार आहे. इथं मग क्वांटिटी आणि क्वालिटीचा विचार करायचा आहे. एन्जॉय द क्वालिटी, डोंट काउंट द क्वांटिटी. इथं स्वानंद महत्वाचा आहे म्हणून सांगावा. इथं स्वानंदाचं समुपदेशन करावा. परंतु मानसिक सुख जे आहे ते त्याला शेवटपर्यंत लागणार आहे. त्यामुळे या जीवनात त्याला मृत्यूपर्यंत त्याची आवश्यकता आहे. म्हणून मानसिक सुखावरती संस्कार करायचे आहेत. म्हणून ज्योतिष हे मनावरती संस्कार करणारं शास्त्र आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला समुपदेशन करायचे आहे. एकदा मानसिक सुखातनं त्याचे बघण्याचे दृष्टिकोन बदलले की तो प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे आपल्याला. चेरी ऑन द टॉप मानसिक सुख आहे. मग हे मानसिक सुख देताना त्याला असं सांगायचंय की हे कुठनं मिळतं हो बाबा मानसिक सुख? तर त्यांना मी एक इक्वेशन मांडतो. आर प्लस ऑर मायनस आर इज इक्वल टू आर. फर्स्ट आर रिप्रेझेंट हाऊ यू रिसीव्ह इट. तुम्ही समोरच्या माणसाला कसं रिसीव्ह करता. समोरचा एखादा बोलला, आपण बघतो रस्त्यावरती, काल परवा एक बघितलं की थुंकू नको म्हटल्यानंतर त्याला संबंध मारूनला, त्या म्हाताऱ्याला मारलं एकदम. ते फ्रॅक्चर झालं त्याचं. रिसीव्हच वेगळं केलं ना. एखाद्याने सांगितलं असतं थुंकू नको, सॉरी म्हटलं असतं, मोकळं झालं असतं, विषय संपला असता. एखाद्याने पुसून पण टाकलं असतं, झाली माझ्याकडनं चूक झाली बाबा. आम्ही रिसीव्ह कसं करतोय? आंधळ्याचा मुलगा आंधळा असं द्रौपदी म्हणाली आणि महाभारत युद्ध झालं. आणि त्या एकनाथांच्यावरती एक जण थुकला तर ते 21 वेळा आंघोळ करून आले. रिसीव्ह कसं केलं याच्यावरती आमचं रिॲक्ट किंवा रिस्पॉन्स आहे. रिॲक्ट झाला तर रिझल्ट वेगळा आहे, रिस्पॉन्स झाला तर रिझल्ट वेगळा आहे. म्हणून आम्हाला लोकांना रिस्पॉन्स कसं व्हायचंय ते शिकवायचं आहे समुपदेशात. रिॲक्ट नाही, प्रतिसाद देता आला पाहिजे, प्रतिक्रिया नाही. प्रतिक्रिया दिली की पंचायत होते. कारण काय होतं, हे समस्येचं मूळ कारण जे आहे ना, ते विचार न करता कृती केल्यामुळे आहे किंवा कृती न करता फक्त विचारच करत राहिल्यामुळे. अशा दोन्ही परिस्थिती आहे आणि त्यामुळे त्याच्या समस्येचं कारण जे आहे त्याच्या प्रतिक्रियेत ठरतं आणि त्यामुळे त्याला प्रतिक्रिया शिकवली पाहिजे. मला असं वाटतं की स्वभाव जे असतात ना, ते स्वभाव आपल्याला मिळतात, ते आपल्याला 4 ठिकाणाहून मिळतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट जातकाला समजून सांगतो तेव्हा जातकाला त्याच्या भाषेत समजून सांगायला पाहिजे. मी जेव्हा मगाशी माझा उल्लेख केला पॉइंट सिस्टीमचा, पॉइंट सिस्टीम म्हणजे काय हो? पॉइंट सिस्टीम म्हणजे माझं जातकाची भाषा आहे. ही मला कशी सुचली हो? असा एक प्रश्न येतो. मी 25-26 वर्षाचा होतो तेव्हा मी मुंबईला सर्व्हिसला होतो आणि मला वाटलं की आपण आता कार शिकावी. म्हणून मी तिथल्या एक्सपर्ट मोटर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये कार शिकायला गेलो. तिथे एक 70-75 वर्षाचे गृहस्थ होते आणि ते मला म्हणाले की जकादर साहेब तुम्हाला कार शिकायची आहे, पण तुमच्याशी मी कानडीत बोललो तर चालेल का? मी म्हटलं मला कानडी येत नाही. ते म्हणे बघा, तुमचा माझा संवाद साधायचा असेल तर तुमची माझी भाषा एक पाहिजे. म्हटलं हो. मग आता रोडवरती कार चालवायची ना, तर रोडची भाषा तुम्हाला समजली पाहिजे आणि म्हणून त्याने मला रोडचे सिग्नल आणि सगळे समजून सांगितले आणि म्हणाले आता कार रोडवरती आणा. हा दिलेला विचार इतका डोक्यात होता 26व्या वर्षी दिलेला की तो वयाच्या 55 वर्षी बाहेर पडला पॉइंट सिस्टीमच्या रूपातनं. की मला जातकांशी बोलायचंय तर जातकाच्या भाषेत बोलायला पाहिजे. माझ्याकडे जेव्हा आई वडील येतात आणि म्हणतात की हा मुलगा 7वीत 95% मिळत होते, आता 9वीत बघा 80% झाले, आता 10वीत 11वीत काय होणार आहे कोणास ठाऊक. मग आम्ही पंचमस्थान आहे, पंचमाचं पंचमस्थान आहे, बुध गुरु आहेत, सगळे बघणार आहे. पण माझ्या या जातकाला समजणाऱ्या भाषेमध्ये मी त्याचं ग्रास्पिंग बघणार आहे, त्याचं नॉलेज बघणार आहे, त्याची मेमरी कशी आहे ती बघणार आहे, त्याचं व्हिज्युअलायझेशन बघणार आहे, त्याचं लिखाण इम्प्लिमेंटेशन बघणार आहे, त्याची कन्सिस्टन्सी बघणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित होण्यासाठी त्याची हेल्थ पण चांगली पाहिजे ते पण बघणार आहे. आणि त्याला कुठे कमी आहे ते समजून समजून त्याच्यावरती काम करायचं. आम्हाला स्वॉट अनालिसिस करता आलं पाहिजे. आम्हाला त्याची स्ट्रेंथ आणि विकनेसेस शोधता आले पाहिजे.
आम्ही त्याच्या स्ट्रेंथवरती माणूस जगणार आहे आणि विकनेसवरती काम केलं की प्रोग्रेस होणार आहे. हे स्वॉट अनालिसिस जर आम्ही त्या माणसांना करून दिलं तर त्यांना लगेच समजतं की अरे बरोबर आहे. एखादं जर शुक्र वीक असेल तर मी त्याला सांगतो तुमचे अंदाज चुकतात. व्हिज्युअलायझेशन आहे, शुक्र इमॅजिनेशनचा कल्पनाशक्तीचा कारक आहे आणि तो जर निगेटिव्ह नकारात्मक स्थितीत असेल तर त्याचे अंदाज चुकतात. मग याला आपण प्लान ए आणि प्लान बी म्हणजे त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं करायचं, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं शिकवलं पाहिजे. तू प्लान ए आणि प्लान बी कर. तू आज डिपेंडेंट राहतोस की माधुरी तुला मदत करेल, पण माधुरी नेमकी आजारी पडते. तू सायलीची पण सोय करून ठेवली पाहिजे. आम्हाला ह्या गोष्टी जेव्हा आम्ही त्यांना सांगतो तेव्हा ते एक्सपिरियन्स करत असतात त्या गोष्टी. आणि त्या एक्सपिरियन्स करत असलेल्या गोष्टी आम्ही कुंडलीच्या माध्यमातून जेव्हा सांगायला जातो तेव्हा त्यांना ते समुपदेशन पटतं आणि मग ते कार्यप्रवण होतात. समुपदेशनामध्ये माणसाला कार्यप्रवण करणं हा महत्वाचा आहे. एक गोष्ट अशी आहे की तो जेव्हा आपल्याला काही सांगत असतो एखादी गोष्ट तेव्हा पुष्कळ वेळा त्याच्या सांगण्यामुळे आपल्याकडे सिंपती तयार होते. पण नुसती सिंपती नको आहे, आपल्याला एम्पथी पण पाहिजे. सहानुभूती असणं आणि सहवेदनाची जाणीव असणं यात फरक आहे. आम्हाला सहवेदनेची जेव्हा जाणीव होते तेव्हा ते चांगल्या पद्धतीने आम्ही त्याला करू शकतो, त्याचा स्वीकार करू शकतो. आणि ही सहवेदना जी आहे ती आपल्याला शोधता आली पाहिजे. मला या ठिकाणी ज्योतिष समुपदेशाकडे काय काय गोष्टी आवश्यक आहेत त्याचाही मला एक द्यायचं आहे. प्रथमतः समुपदेशकांनी आपल्या शास्त्रावर विश्वास असायला पाहिजे. शास्त्रावर विश्वास नसेल तर तो कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही. पुष्कळ वेळा आपल्याकडे गोष्टी येतात, अशा प्रश्न येतात की तुमचा कॉन्फिडन्स तिथं पणाला लागतो. मला ऑस्ट्रेलियावरून एक केस आली होती की बाबा 3 महिने झाले डाऊन सिंड्रोम सांगितलाय आणि अबॉर्ट करायला सांगितलं, अबॉर्ट करू का नको करू. तुमचं संशोधन महत्वाचं आहे, तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. आमच्याकडे आपण संशोधन केलंय की बाबा जन्मतः व्यंग येतं त्याचा काय प्रश्न आहे, कुठल्या पहिल्या महिन्यात काय असतं, दुसऱ्या महिन्यात काय असतं, तिथं त्या कुंडीत काही दिसेना. कॉन्फिडन्स आहे, संशोधनामुळे कॉन्फिडन्स आलाय. मी सांगितलं अबॉर्शन करू नको आणि शी डिलिव्हर्ड फिट अँड हेल्दी बेबी. हा कॉन्फिडन्स पाहिजे, शास्त्रावरचा विश्वास पाहिजे. आपण जो निर्णय देणार त्यावर आत्मविश्वास केव्हा येणार आहे, जर संशोधन केलं तर आत्मविश्वास येणार आहे. म्हणून संशोधनाची प्रोसेस सातत्य पाहिजे. समस्येनुसार ती सोडवण्यासाठी उत्कृष्ट संवाद कौशल्य पाहिजे. आपल्याकडे समस्या येते, ती समस्या आल्यानंतर ती कशी सोडवायची त्याचं कौशल्य पाहिजे. मी एक तुम्हाला सांगतो की माझ्याकडे काल एक या 3-4 आठवड्यापूर्वीच वडील मिथुन राशीचे होते. मी मुद्दामून ज्योतिषात चालले म्हणून समजून सांगतो की काउन्सिलिंग मध्ये कशा पद्धतीने विचार करता येतो, कशा पद्धतीने दृष्टिकोन बदलता येतो. मिथुन राशीचे होते, मुलगी कर्क राशीची होती, कॉमर्स बीकॉम सीए ला सीए करत होती आणि आई वृषभ राशीची होती. मिथुन, कर्क आणि वृषभ त्या तिघांचं एक म्हणणं होतं आमच्या तिघात जमत नाही हो, जरा आमचे प्रॉब्लेम येतात थोडेसे. हा ठीक आहे, बुध आहे, चंद्र आहे, शुक्र आहे, तिघांचे 3 विचार आहेत, सगळे जमत नाही. अशा वेळी समुपदेशन कसं करायचं. लग्न होऊन झाले, सीएला मुलगी आली म्हणजे मोठा संसार व्यवस्थित झालेला आहे आता सगळा. तरी आता या स्टेजला आता म्हणतात की बुवा आमचं जमत नाही अजून, तर काय करायचं. त्याच्यातनं रोज खटके उडतात, रोज नाराजी होते, आईच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं. म्हटलं असं नाही आहे. मी त्यांना एक उदाहरण दिलं, म्हटलं मला मध्ये हार्टचा प्रॉब्लेम झाला आणि हार्टचा प्रॉब्लेम झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि डॉक्टरने सांगितलं की एक तर तुम्ही मशीन बसवा, तुम्ही स्टेंट बसवा किंवा बायपास करा वगैरे वगैरे 4-5 गोष्टी सांगितल्या. तर माझा मुलगा मला म्हणाला की बाबा आपण सेकंड ओपिनियन घेऊया. ते म्हणे ह्या गोष्टीचा आमच्याशी काय संबंध आहे. म्हणजे तुमच्याशी संबंध आहे म्हणून तर तुम्हाला गोष्ट सांगतोय. तुम्ही आता एकमेकांच्याकडे कदाचित कर्कवाली मुलगी म्हणेल की आम्हाला आईला बांगड्या कराव्याशा वाटतात. मिथून म्हणेल का कराव्याशा वाटतात, की कर्कला वाटतं मला मिथुनीने आडवं घातलं, माझ्या निर्णयाला खोडा घातला. त्या ऋषभेचा इगो वरती येतो आणि तो म्हणतो की नाही आता आवश्यकता नाहीये, काय समथिंग लाईक दॅट, काय झालं पाहिजे. एक इमोशनल आहे, एक प्रॅक्टिकल आहे, एक इमॅजिन आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही आजपासनं आता एकमेकांच्याकडे सेकंड ओपिनियन म्हणून पाहायचं आहे. मुलीने वडिलांकडे सेकंड ओपिनियन पाहायचंय, वडिलांनी मुलीकडे सेकंड ओपिनियन पाहायचंय, आईने नवऱ्याकडे सेकंड ओपिनियन पाहायचंय. यू विल नॉट बिलीव्ह
सेकंड ओपिनियन हा शब्दप्रयोग एवढा त्यांच्या काळजाला जाऊन बसला की उठण्यापूर्वी ते मला म्हणाले तिघही की 50% आम्ही रिलॅक्स झालोय, आजपासून आम्ही आमच्या कुटुंबात एकमेकाकडे सेकंड ओपिनियन बघणार आहे. म्हटलं सेकंड ओपिनियन बघा, आणि म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल तर प्रॅक्टिकली कसं बघायचं आहे वडील सांगतील, भावनेने कसं बघायचं तर मुलगी सांगेल, आणि त्याच्याकडे कल्पनेच्या दृष्टिकोनातून पाहायचं असेल तर आई सांगेल, आणि त्यातनं मग डायगोनल काढा. आय वॉज सेकंड ओपिनियन विथ इच अदर. वडिलांनी सेकंड ओपिनियन मुलाचं म्हणावं की भावनेने कसं पाहिजे मुलगी सांगेल, आणि ते रिलॅक्स झाले होते. मला सांगायचा उद्देश काय, समुपदेशनातनं पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला, आणि हा दृष्टिकोन बदलल्यावर एक ती व्यक्ती शांत झाली, एक कुटुंब शांत झालं, एक कुटुंब एकमेकांशी सेकंड ओपिनियन बघायला लागलं. आम्हाला ही गोष्ट करता आली पाहिजे. आमच्याकडे पुष्कळ वेळा काय होतं की एखादी गोष्ट लांब असते. माझ्याकडे एकदा न्यूयॉर्कवरनं फोन आला. ती म्हणाली की मला कुठेच जमत नाहीये. माझ्या नवऱ्याबरोबर प्रॉब्लेम आहे, संततीवर प्रॉब्लेम आहे, नोकरीत प्रॉब्लेम आहे. आता सध्या ट्रम्पचे प्रॉब्लेम चालूच आहे. मला असं वाटतं अमेरिका सोडून परत यावं. सांगते एक 3-4 महिने झाले असतील फोन आला. मी म्हटलं श्रद्धा नाव होतं, म्हटलं श्रद्धा एक लक्षात घे, दरवर्षी 3 सीझन असतात, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. पण एखाद्या वर्षी हिवाळा कडक होतो आणि बाहेर मायनस टेम्परेचर येतं आणि स्नोफॉल व्हायला लागतो. हा स्नोफॉल व्हायला लागला तर तू बर्फ वितळायला बाहेर जातेस का घरात हिटर लावतेस? मुलगी एम.एस. झाली होती, शिकली होती चांगली व्यवस्थित. मला म्हणाली काका मला समजलं काय करायचंय, मी माझ्यात काय बदल करून घेऊ ते सांगा. आता तिच्या राशी माहितीये, तिचा स्वभाव माहितीये, तुम्ही तिला सांगू शकता. आता मेष रास असेल तर आम्ही सांगणार की बो पॉझन टॉक थेरपी कर, तू जरा एकदम पटकन बोलू नकोस, थोडस सगळं वेळ घे बोलायला, पॉज कर, सांगू शकतो ना. ऋषभला इगो कन्क्लूड क्रश करायला सांगू शकतो. कन्येला चिकित्सा कमी करायला सांगू शकतो, संशय कमी करायला सांगतो, कन्येला मी सांगू शकतो की ती कशी करते, अगोदर चेक करते नंतर फेट होते. आम्ही सांगतो फेट आणि चेक करा, थोडस बोट बदला. तुम्ही स्वतः थोडस काय बदल करायचं बदल करा. फोन बंद करण्यापूर्वी तिने एक छान प्रश्न विचारला की काका एक प्रश्न विचारू का, म्हटलं विचार. ते म्हणे हा बर्फ कधी वितळायला लागणार आहे? आता आमच्याकडे गोचर आहे. मी म्हटलं 2 जून नंतर बर्फ वितळायला लागेल. मग 4 महिने 3 महिन्यात ना काढून घेते म्हणे, आय विल फेस द सिच्युएशन. दिस इज व्हॉट रिक्वायर्ड इन द काउन्सिलिंग. आय विल फेस द सिच्युएशन. 2-3 महिन्याचे काढून घेते 2-3 महिन्यात. तिची मानसिक तयारी होणं, तिला ऊर्जा देणं हे समुपदेशाचं काम आहे. स्वीकृती आणि सहानुभूती या गोष्टी, त्या सहानुभूती तर आहेच, पण तिला स्वीकृत करायला लावणं आणि तिचं सहकार्य वाढवणं, त्याच्यात ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे संवाद आपल्याला व्यवस्थित साधायचा आहे. काही वेळा बहुश्रुतता पाहिजे आपल्याला. आपल्याला नॉलेज पाहिजे. पुष्कळ वेळा हल्ली आता हल्ली केसेस काय येतात, मेडिकल केसेसच जास्त येतात. आमचं बरं वाटत नाही हो, आमचं डायग्नोसिस होत नाही, तुम्ही डायग्नोसिस करून द्याल का, अशा केसेस येतात. मग अशा वेळेस आम्हाला त्यांना डायग्नोसिस करून देणं काही गोष्टी, माझं असं मत आहे की स्टेथोस्कोप आणि होरोस्कोप शुड गो हँड इन हँड. मी डॉक्टरांशी बोलतो तेव्हा या पद्धतीने बोलतो की होरोस्कोप आणि स्टेथोस्कोप दोन्ही हँड इन हँड गेलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने तुम्हाला केलं पाहिजे. मग ही गोष्ट आम्हाला त्या दृष्टीने सांगता येते, आणि त्यांना डायग्नोसिस करून देता येतं. त्यासाठी आम्हाला मेडिकल टर्मिनॉलॉजी पण आम्हाला माहिती पाहिजे की कुठे आहे, पिच्युटरी ग्लँड काय आहेत, बाकीच्या कुठल्या ग्लँड आहेत, त्या ग्लँडचा उपयोग काय आहे, त्या ग्लँडचे परिणाम काय होतात, या गोष्टी पण आम्हाला माहिती पाहिजेत. माझ्याकडे एक व्हिट्रियस हॅमरेज म्हणून डोळ्यात रक्त यायचं, डोळ्यात फ्लुइड यायचं, अशी केस आली होती. वर्षभर त्यांचं आंधळे पण यायला लागलं. तर त्यांना मी म्हटलं की ते म्हणे आम्हाला डायग्नोसिस करून द्या, आम्हाला 1 वर्षभर डायग्नोसिस होत नाही म्हणून माझा डोळा आता आंधळा होत चाललाय. मग बघितलं तर गुरु वीक होता. गुरु हा पिच्युटरी ग्लँडचा आहे, आणि पिच्युटरी ग्लँडच्या खाली एक करिश्मा नावाची नर्व असते, ती नर्व डायरेक्ट डोळ्याला जाते. ती डॅमेज असण्याची शक्यता आहे. मी त्यांना म्हटलं तुम्हाला लहानपणी चक्कर येत होती का, ते म्हणे हो लहानपणी चक्कर येत होती मला. मग ती लहानपणी चक्कर देते ती नर्व, आणि ती डोळ्याला जाते, डोळ्याला आंधळेपणा आणते. म्हणजे तुम्ही एमआरआय काढा, एमआरआय तुम्हाला ही नर्व, आणि त्यांना ती नर्व मिळाली, ते इतके खुश झाले. ते म्हणजे ज्योतिषशास्त्रात नाही डायग्नोसिस होऊ शकतं. आम्हाला करता येतं. आम्हाला मेडिकल टर्मिनॉलॉजी पण आम्हाला शोधता आली पाहिजे. समुपदेशक हा बहुश्रुत असला पाहिजे. बहुश्रुत नॉलेज पाहिजे त्याला, विविध गोष्टींचं, विविध क्षेत्रांचं, संगीताचं नॉलेज पाहिजे त्याला.
अनाटॉमी माहिती पाहिजे. परदेश गमनाची परिस्थिती सध्या काय चालू आहे, सध्या आता व्हिसा मिळत नसेल तर, सध्या व्हिसा मिळत नसेल, तुमच्या कुंडीत पुष्कळ योग असेल पण व्हिसा देत नसेल, त्यांनी बंद केलं असेल तर व्हिसा कसा मिळणार आहे? नाही मिळणार. त्याला दुसरीकडे कुठेतरी परदेशात पाठवण्याची व्यवस्था केली पाहिजे. अशा पद्धतीने आम्हाला केलं पाहिजे. तुम्हाला समोरची व्यक्ती कशी आहे, लहान मुलं असेल तर लहान मुलं होता आलं पाहिजे, तरुण असेल तर तरुण होता आलं पाहिजे, म्हातारा असेल तर म्हाताऱ्यासारखं बोललं पाहिजे. आम्हाला फसण्याचे क्षण पण येतात काही वेळा. आम्हाला माझ्याकडे एक मीन राशीची आली होती आणि तिला मी सांगितलं की तुझा नवरा जो आहे तो नवरा थोडासा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, तर थोडंसं त्याच्याशी जुळवून घेत जा तुम्ही दोघांनी एकमेकांशी, आणि चांगल्या पद्धतीने काम करत जा एकमेकांशी करताना. ते म्हणजे काय? म्हटलं असं आहे की चहाचं आदान ठेवलं आमच्याकडे. म्हटलं माझी बायको होती, आम्ही नाईट शिफ्ट असायचे, आमच्या दोघे सर्व्हिस करायचे. तर बायकोने चहाचं आदान ठेवलं तर मी साखर टाकून देतो, साखर दिली की बायको जवळ चहा गाळायची, मी मग गाळात कपात होतायचो आणि एकमेकांना आम्ही असं सहकार्य करत आमचं काम करायचो. तुम्ही तसंच सहकार्य करा. आपण समजून सांगतो. मला सांगायचा उद्देश काय आहे, काही वेळा एखादा जातक आपण शिकायचं आहे, एखादा जातक शब्दशः अर्थ घेतो. एक महिन्याभराने ती मुलगी माझ्याकडे आली, म्हणे अहो प्रॉब्लेम झालाय. म्हटलं काय झालं? म्हणे मी चहाचं आधण ठेवते, तो साखर टाकायला येतच नाही. शब्दशः अर्थ घेतात. आम्हाला समुपदेशन करताना काळजी घ्यायची, आम्ही कोणाला समुपदेशन करतोय, मॅनेजमेंटचं महत्व करायचं आहे, डायव्हर्सिफिकेशन कळवायचं आहे, आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या सिस्टीम्स करायच्या आहेत. डायव्हर्सिफिकेशन ही सिस्टीम फार सुंदर आहे. काही वेळा काय होतं की आम्हाला लहानपणी, आता ताईंना माहिती आहे, आम्ही लहानपणी जेव्हा पडायचो ना तेव्हा आई म्हणायची तो बघ उंदीर पळाला. आता कुठली आई म्हणत नाही असं, पण आमच्या आई तर म्हणायची तो बघ उंदीर पळाला पडल्यानंतर. उंदीर पळत होतं का? नाही. डायव्हर्सिफिकेशन केलं. आमचं डायव्हर्सिफिकेशन करता आलं पाहिजे. हा डायव्हर्सिफिकेशनचा मुद्दा मी एका एलआयसी ऑफिसरसाठी वापरला होता. त्याची स्थिती अशी होती की तो सगळं डिक्टेट करायचा आणि ती स्टेनो चुकली की स्टेनोला फायर करायचा. मेष आणि वृश्चिक कॉम्बिनेशन होतं, मेष रास आणि वृश्चिक लग्न होतं, आणि फाड फाड बोलायचा आणि मोकळा व्हायचा. तो मला म्हणाला त्याचं काम झालं, प्रमोशनचं विचारलं, आणि तो म्हणाला की या रागावरती कंट्रोल कसा ठेवायचा, काही याच्यासाठी मंत्रबिंत्र आहेत का? म्हटलं याच्यासाठी माझ्याकडे एक सिस्टीम आहे, कराल का तुम्ही? तो म्हणे हो. म्हटलं तुम्ही जेव्हा एलआयसी मोठं सिनियर ऑफिसर होते, तुम्ही म्हटलं बोर्ड ऑफ डायरेक्टर मीटिंगला जाता आणि एलआयसी ऑफिस शिरताना तुमच्या वरनं कावळा गेला, कबूतर गेलं आणि अंगावरती घाण पडली, तर तुम्ही काय करता? तेवढे भरपूर राग येतो, करता काय? तुम्ही काहीच करता येत नाही. म्हटलं एक करता, ती अशी घाण उडवता टिचकी मारून, आणि काही नाही झालं असं करून जाता. आता स्टेनोची चूक दिसली की टिचकी मारा असं सांगितलं, घाण उडवा, डायव्हर्सिफिकेशन. तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा समजून सांगतो एखादी गोष्ट आणि जेव्हा त्यांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचते तेव्हा ती मनापासून लोक करतात. एक 3 आठवड्यानंतर त्यांचं काम झाल्यानंतर ते मला सांगायला आले होते की सर काम झालं. म्हटलं ते स्टेनोचं काय? ते म्हणे मस्त चालू आहे. मला काय म्हणायचे की समुपदेशनामध्ये त्याला ऊर्जा देऊन त्यालाच जर आपण कामाला लावलं तर हा विचार चांगल्या पद्धतीने करता येतो. म्हणून ज्योतिषी कसा पाहिजे? ज्योतिषी हा शिल्पकारासारखा पाहिजे. शिल्पकाराला नेहमी एक दगड दिला जातो आणि त्याला दगड दिल्यानंतर त्याला सांगण्यात येतं की या दगडात गणपती बनव. त्याला गणपती दिसायलाच लागतो त्याच्यामध्ये. तो फक्त नकारात्मक दगड बाजूला काढतो, गणपती तिथंच असतो. आम्हाला जातकाची नकारात्मकता काढतात. आम्ही जातकाची जर नकारात्मकता काढून टाकली तर त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन पण चांगला होतो, त्याची दृष्टी चांगली होते आणि तो चांगल्या पद्धतीने आपल्याला ऍब्सॉर्ब करायला लागतो. म्हणून जातकाची स्वतःची ओळख त्याला करून देणं, त्याला योग्य मार्गावर आणून सोडणं, एवढं समुपदेशाचं काम आहे. आणि हे समोर काम करताना मला एक माझं आवडतं वाक्य आहे, ते मी सांगतो की चांगली माणसं भेटणं हे कदाचित प्रारब्धात असेल, चांगली माणसं भेटणं हे कदाचित प्रारब्धात असेल, पण भेटलेल्या माणसात चांगलं शोधणं हे आपल्या प्रयत्नात आहे, हे आपल्या प्रयत्नात आहे. मला